सिडको क्षेत्रामध्ये 28 मे पासून 10% पाणी कपात होणार। संभाव्य पाणी टंचाई टाळण्याच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून निर्णय, पाणी जपून वापरण्याचं आवाहन। मुख्यमंत्र्यांकडे सुविधांची तक्रार करणाऱ्या विद्यार्थिनीला सावित्रीबाई फुले वसतिगृहातून बाहेर काढण्याची नोटीस। विद्यार्थिनी नोकरदार आहे असं कारण देत नोटीस बजावण्यात आली। विद्यार्थिनीकडून 6 महिन्यांचा निवासाचा आणि भोजनाचा खर्चही वसूल केल्याचा आरोप आहे। कर्नाटकात मुख्यमंत्री बदलणार असल्याची चर्चा। उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्या नावाचा मुख्यमंत्री पदासाठी हायकमांडकडून विचार। तर विधानसभेत राहायचं की राज्यसभेत जायचं हा निर्णय स्वतः मुख्यमंत्री घेणार, सिद्धरामय्या घेणार असल्याची सूत्रांची माहिती। अधिक मासातील कमला एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिर सजलं। मंदिराचा गाभारा, सोळखांबी आणि मंदिर परिसराला आकर्षक अशी फुलांची सजावट। दर्शनासाठी लाखो भाविक पंढरीमध्ये दाखल।